आणि तबोघात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। खडकवासल्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केलंय। मोदी सरकारच्या काळात वाढलेली गुन्हेगारी, दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांची मुजोरी, सीमेवरील वाढते हल्ले अशा अनेक मुद्द्यांना राज ठाकरेंनी लक्ष्य केलं। तर यावेळी बोलत असताना राज यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये देशात दलित बांधवांवर अत्याचार झाले त्याबद्दल मोदी तुम्ही का बोलला नाही तसा सवालही उपस्थित केला। याच सभेत राज ठाकरेंनी 2017-2018 मधले क्राईम रिपोर्ट मोदी सरकारने दाबून ठेवल्याचा सनसनाटी आरोपही केला। तसंच निवडणुका जिंकण्यासाठी मोदी जातीचं कार्ड पुढे करत असल्याचा आरोप यावेळी राज यांनी केलाय। काश्मीरमध्ये एका प्रकरणात जवानांवर खटले भरण्यावरून राज यांनी मोदींचा समाचार घेतला। जवानांवर खटले तर भरलेच, पण त्यांचं जाहीर समर्थन मोदींनी सभेत केलं असंही राज म्हणाले। दरम्यान गेल्या 5 वर्षांपूर्वी जी स्वप्न दाखवली त्यावर बोलायला मोदी आता तयार नाहीत। त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायचा आहे असंही राज यांनी म्हटलंय आणि त्यासाठीच कधी जवानांच्या तर कधी जातीच्या नावानं ते मतं मागतायत अशी टीकाही राज यांनी केली आहे। तर याच सभेत राज यांनी पंतप्रधानांच्या योजनांचा देखील उल्लेख केलाय। स्वच्छ भारतच्या नावाखाली प्रचंड कर गोळा केला, पण त्याचा पैसा कुठे आहे असा सवाल राज यांनी केलाय। त्यामुळे खरंच भारत स्वच्छ झाला का अशा शब्दांमध्ये राज यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली आहे। तर यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत योगाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे। भाजपला मध्येच योगाचा झटका आला होता तेव्हा त्यांनी रामदेव बाबांच्या नादी लागून योगा दिवस साजरा केला अशी टीकाही राज यांनी केली। आता ते बाबा कुठे गेलेत असा सवालही त्यांनी विचारला। पुण्याच्या सभेत चौफेर टीका करत असताना राज यांनी आरबीआयच्या गव्हर्नरच्या मुद्द्यावरही भाष्य केलं। सरकारच्या दबावाला कंटाळून शेवटी उर्जित पटेल निघून गेले असंही राज म्हणाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या गव्हर्नरला बसवल्याचंही राज म्हणाले। उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेलींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। राजन तेलींनी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली होती, तर विनायक राऊत आणि भाजपमधील मतभेद टाळण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी तेलींची भेट घेतली आहे। जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंच्या प्रचार सभेसाठी अमित शहा जालन्यात आले होते। यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। त्यांनी काँग्रेसच्या गरिबी हटावच्या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला। यावेळी त्यांनी शरद पवारांवरही सडकून टीका केली आहे। गोव्यामध्ये भाजपनं लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांना उतरवलंय। मुख्यमंत्र्यांनी फोंडा वास्को इथे सभा घेतली। यावेळी त्यांनी राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला। राहुल गांधींच्या सभा म्हणजे काल्पनिक कथा आहे असं यावेळी ते म्हणाले। शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली होती। शिर्डीत येताच आदित्य ठाकरेंनी साईंचं दर्शन घेतलं आणि मग ते सभेसाठी रवाना झाले। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचं कार्टून नेटवर्क होईल असं ते म्हणाले। रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे प्रचारानिमित्त जात असताना रस्त्यामध्ये एका युवकाचा अपघात झाला होता। यावेळी त्यांनी थांबून जखमी युवकाला स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात दाखल केला। सध्याचे भाजप सरकार हे आधुनिक घाशीराम कोतवाल आहे। या आरएसएस आणि उद्योजकांनी नेमलेल्या अत्याचारी कोतवालांना जनता संपवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका ज्येष्ठ सामाजिक आणि श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉम्रेड भारत पाटणकर यांनी केली आहे। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण इथल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे 2 नेते सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी एकाच व्यासपीठावर आले। त्यांच्यासोबत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेही उपस्थित होते। देशामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये द्वेषाचं राजकारण बघायला मिळाल्याचा आरोप उत्तर मुंबईतल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केलाय। भाजपनं केलेल्या टीकेनंतर मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचं प्रत्युत्तरही उर्मिला मातोंडकर यांनी दिलंय। उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे शहरातल्या भोसले हायस्कूल परिसरात आमने-सामने आल्यावर शिवसैनिक आणि रवींद्र गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली।
रायगडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्ला चढवला। मुख्यमंत्र्यांनी यावेळी कॅप्टननेच माघार घेतली आहे तर तटकरेचीच खेचकी मुली आहे अशी जाहीर टीका केली आहे। यावेळी त्यांनी शेकापवरही टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टार्गेट करण्यासाठी चक्क गाणंच तयार केलंय। सावन का महिना या जुन्या गाण्याचे बोल बदलत आव्हाडांनी भाजप आणि मोदी सरकारच्या निर्णयांचा समाचार घेतलाय। सध्या आव्हाडांच्या आवाजातलं हे गाणं बरंच व्हायरल होत आहे। तर मतदानाचा दुसरा टप्पा काल पार पडला। मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 66.87% मतदान झालंय तर महाराष्ट्रात 61.50% इतकं मतदान झालंय तर पुदुच्चेरीमध्ये सर्वाधिक मतदान झालंय। नांदेड जिल्ह्यातील बोळसा गावात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं। उमरी तालुक्यात हे गाव आहे। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हे मतदान लांबल्याचं कळतंय। देशभरात 95 ठिकाणी तर राज्यात 10 ठिकाणी मतदान पार पडलं। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या तर भर उन्हातही अनेक जागरूक मतदारांनी बाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला। तिकडे बीडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मतदान केलं। परळीत त्यांनी सहकुटुंब आपलं मतदानाचा हक्क बजावलाय। अमरावतीमध्ये महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अशी लढत आहे तर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। पंकज आणि प्रीतम मुंडे यांनीही परळीमध्ये मतदान केलं। आम्ही केलेली विकास कामं जनतेनं पाहिली आहे त्यामुळे कौल आम्हाला मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला। यावेळी त्यांच्या मतदारसंघात मोठा उत्साह बघायला मिळाला। लातूरमध्येही उत्साहात मतदान पार पडलं। संभाजी पाटील निलंगेकर यांनीही लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचं बघायला मिळालं। नांदेडमध्येही उत्साहात मतदान पार पडलं। नांदेडमधून काँग्रेसकडून अशोक चव्हाण रिंगणात आहेत आणि त्यांनीही यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। तर नांदेडमधून अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अशोक चव्हाणांनी सहकुटुंब मतदान केलं। त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी देखील यावेळी मतदानाचा हक्क बजावला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच शेंदुरजन इथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। शिंगणे यांनी सकाळी शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊन मतदारसंघातील परिस्थिती पाहत आपलं मूळ गाव गाठलं आणि मतदान केलं। अमरावतीमध्ये 2000 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले। यावेळी पहिल्यांदाच सखी मतदान केंद्राची संकल्पना काही मतदान केंद्रांवर राबवण्यात आली। गर्ल्स हायस्कूलच्या मतदान केंद्रावर पहिल्यांदाच फोटो पॉइंटही तयार करण्यात आला होता। बुलढाण्यात मूलभूत सुविधा अभावी रत्नापूर गावानं मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला होता। जिल्ह्यातील 358 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाल्यापासून एकही मतदार या ठिकाणी न फिरकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। परभणीतील फुलारवाडी इथल्या गावकऱ्यांनी डांबरी रस्त्याची मागणी करत कोणतीही लेखी तक्रार न करता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। मात्र प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर गावकऱ्यांनी मतदान केलं। लातूरमधील औसा तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यानं घोड्यावरून मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदान संपवण्यासाठी खरं तर या ठिकाणी मतदान संपण्यासाठी अखेरचे काही क्षण बाकी असताना या तरुणानं घोड्यावरून येत मतदान केंद्र गाठल्यानं उपस्थितांनी आनंदासह आश्चर्यही व्यक्त केलं। नांदेडमध्ये मतदानाला सुरुवात झाली होती। यावेळी नांदेडमधील कौठा इथल्या जिल्हा परिषद शाळेत पहिलं मत एका नवरदेवानं टाकलं। गणेश माने या युवकाचं काल लग्न होतं। तर अमरावती जिल्ह्यातील मोझरी इथल्या नवरदेव दिनेश शेळके या नवरदेवाचाही विवाह काल पार पडला। विवाहाच्या दिवशी अतिशय व्यस्त दिवस असताना देखील मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून सकाळीच या नवरदेवानं आपला मतदानाचा हक्क बजावला। परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या जालन्यात वडीगोद्री इथल्या नवरदेवानंही आपला मतदानाचा हक्क बजावला। बोहल्यावर चढण्याआधी अविनाश गावडे यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य आधी पार पाडलं। आसोल्याच्या कडूजी पाचरणी या नवरदेवानं देखील लग्नापूर्वी मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पडलं। यावेळी देशाला सक्षम करण्यासाठी सर्वांनीच मतदान केलं पाहिजे असं आवाहन देखील या तरुणानं केलं।
तर आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं छत्रपती शिवरायांच्या राज्यात सामाजिक जबाबदारी निभावल्याचं आपल्याला आधी अनेक उदाहरणं बघायला मिळाली। तसंच वैयक्तिक कर्तव्याला स्थान दिल्याची परंपरा पंढरपूरमधील ढाळे या ठिकाणी देखील बघायला मिळाली। ढाळे कुटुंबांनी देखील अशीच लग्नाला जाण्याच्या आधी आपलं मतदानाचं कर्तव्य या ठिकाणी बजावलंय। तर आज हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील आंबेगावमध्ये लाखभर पुऱ्या, 500 किलो कांद्याची चटणी आणि गुळवणी असा गोड आणि तिखट महाप्रसादाचा बेत ठेवण्यात आलाय। घराघरातील महिला आणि पुरुष हा महाप्रसाद बनवण्यासाठी एकत्र येत असतात आणि या महाप्रसादासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात।